पण काम करत असताना कोणाला आपला त्रास होऊ नये, मी टीका करीत हल्ली करायचं सोडून दिलं की नाही करते. टीका करण्यासारखं समोर का नाहीच आहे, तर मी कोणावर टीका करू? टीका करून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. आणि जे सामंत साहेब बोलतात ना, निलेश राणे मध्ये एवढा तुझा बदल कसा झाला, मला पक्षात प्रवेश देताना मला शिंदे साहेबांनी एका रूम मध्ये बसवलं. परम मॅडम ऐकून घ्या आपलं मग. मला शिंदे साहेबांनी एका रूम मध्ये बसवलं, म्हणजे नेता कसा असावा मला सांगितलं शिंदे साहेबांनी की बघ निलेश, बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं मिळवता येईल, पैसा गेलेला परत मिळवता येईल, पण आपण समाजामध्ये अमुक वावरलो ना, ती आठवण लोक ठेवून तुझ्याकडे बघत असतात. तू तुझा स्वभाव बदल. तुझ्याकडे वय आहे तुझ्या बाजूने, आणि ते वय असल्यामुळे भरपूर फ्युचर आहे तुला, पण ही गोष्ट तू बाजूला सांग. बोलू नको, कामाने दाखव. निलेश राणे काय नाही, कामाने ओळखला गेला पाहिजे. शब्दांनी तर अनेक लोक इथे तू कामाने दाखव तू कोण आहेस. माझ्या डोक्यात मी फिट केलं की नाही आता बोलणार नाही. माझे नेते मला बोलले ना, ज्यांनी मला इथपर्यंत हे दिवस दाखवले, जे काय निलेश राणे पुढचे दिवस बघेल, जे काय मागचे दिवस बघितले ते राणे साहेबांमुळे बघितलेच, पण इथपर्यंत ह्या पक्षामध्ये मला शिवसैनिक म्हणून ज्या काम करायला मिळतंय ना, ते फार मोठं समाधान आहे. बाकी पदानंतरची स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना, अरे सर्वात मोठं पदच शिवसैनिक आहे. समाजामध्ये नुसता शिवसैनिक वावरला, हा शिवसैनिक चाललाय, ही जी ओळख आहे ना, ही दुसऱ्या कुठल्याच पक्षाला कोणी दिलेली नाही, ही आपल्याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली आहे. आणि म्हणून तो पक्ष जपा, तो पक्ष वाढवा. ग्रामीण भागामध्ये आपण सगळे काम करत असताना जे जे काही आपली कामं आहेत, जी जी आपली काही कामं आहेत, ती सगळी कामं करण्याची जबाबदारी आमची आहे.